तुंबाडची मंजुळा. मंजुळे पदर नीट खोचून घे गा बाई. शोभत काय चाललंय तुझं? त्या फोनचा आवाज जरा बारीक कर. अगं नवीन पिक्चरचा ट्रेलर आलाय, तुंबाडची मंजुळा. कसला डेंजर ट्रेलर बनवला, एक नंबरचे. आम्ही तर म्हणतो 5 जूनला रिलीज होणार आहे ना पिक्चर. शुभूचा पगार झाल्यावर आपण लगेच तिकीट बुक करून टाकू. तेव्हा जाऊ, पण मला आता अभ्यास करू दे. ही बाई तू जा तिकडे कोपऱ्यात जाऊन अभ्यास कर जा. आम्हाला ट्रेलर बघू दे. अहो एका मिनिटात चहा आणून देतो बरं का तू बसले. अरे शुभ हा दोन्ही जा. आई माझ्या हाताला फेस कसं काय? अरे हाताला साबण लावल्यानंतर फेस नाही येणार काय, दूध येणार आहे वे? अगं नाही, मी डायरेक्ट झोपून उठून तर डायरेक्ट आलोय. हाताला साबण कसं काय असेल? चुकून लागला असेल कुठनं तरी. काय विचार करायचाय तेव्हा? हा तू आंघोळ करून घे आणि साहेबाच्या बंगल्यावर जायचंय ना. होय. लई विचार करत बसू नको, धू पटकन हात. शोभा झाला का टेलर बघून? जावा मग पोहे करा जरा आपल्यासाठी. अगं इकडं काय किचन तिकडं. उठ, सकाळ सकाळची कामं आवरायची पटकन. जातो. आव छाय. हा हो काय झालं दचकायला? नाही काही नाही. काय लपवलंय समाजापासून? काल रात्रीला बी तुम्हाला सपान पडलं. केवढं मोठ्यानं वरडला तुम्ही. शुभूला काय बोलणार होता, बोलला का हो? एकदा सांगितलं ना तुला काय नाही झालं म्हणून, आणि मला शुभूशी बोलायची गरज वाटत नाही. माझ्यासाठी तो विषय कायमचा बंद आहे. पण पण कसं? कारभार नाही, तुला एकदा सांगितलंय नाही म्हणजे नाही. आणि तू बी शुभू बरोबर काही बोलायचं नाहीस. पृथ्वी, मी तुला सांगितलं होतं आपल्या गुरुजींना घरी बोलवून घे. आज मुहूर्त काढायचा आहे. ते काम तू केलंस का? भैया मी आपल्या गुरुजींना फोन केला होता, पण ते कुठल्या तरी धार्मिक अधिष्ठानासाठी 7 दिवसांसाठी शहराबाहेर गेलेत. शहराबाहेर गेले म्हणजे मग आज मुहूर्त काढायचं काम होणार नाही का? नाही, मला आजच मुहूर्त काढायचं होतं. नाही, मी दुसऱ्या मोठ्या गुरुजींना फोन केला होता. म्हणजे त्यांना फोन केला ना की ते अर्ध्या तासात पोहोचतील. पण म्हणजे अनोळखी कुठल्या तरी व्यक्तीला बोलवण्यापेक्षा जर असं मला वाटतंय की पण मग काय करायचं? म्हणजे शुभूच्या बाबांना सांगितलं तर. म्हणजे ते उत्तम जुने जाणकार आहेत, भविष्य बघतात, पत्रिका बघतात. त्यांना जर आपण श्रावणीची पत्रिका दाखवली तर घरच्या घरी कामही होऊन जाईल आणि त्यांना पण मान दिल्यासारखं होईल. नाही, कल्पना चांगली आहे. म्हणजे दौलतरावांपेक्षा उत्तम माणूस कसा मिळणार आपल्याला? ठीक आहे, माझा एक महत्त्वाचा कॉल आहे. तो कॉल मी संपवतो आणि मग खाली हॉलमध्ये येतो. आपण नाश्त्याच्या टेबलवरूनच दौलतरावांना फोन करूया. चालेल. विश्वंभर मी काय ऐकतेय? काय झालं? देवीच्या हाराच्या ओवाळणीचा पहिला मान तू श्रावणीला देणार आहेस? खरं आहे हे? हो नंदाक्का, हे 100% खरं आहे. हा निर्णय मीच घेतलाय. विश्वंभर, राजेश शिर्के घराण्याच्या मानापमानाचे आणि देवधर्माचे सगळे अधिकार आजपर्यंत माझे होते. पण तू या पोरीला कसा काय तो अधिकार देतोयस? माझा अपमान नाहीये का ह्याच्यामध्ये? नंदाक्का, ती मुलगी आता या घरातून जाणार आहे ना. हे बघ, मी तिला माझी मुलगी मानत नसलो तरी जगासाठी मी तिचा बाप आहे. आणि आजवर बाप म्हणून मी तिच्यासाठी काहीच करू शकलो नाहीये ग. या घरात लहानाची मोठी झाली ग ती, आणि माझा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या छातीवर गोळी खाल्ली आहे तिने नंदाक्का.
गेली ते माझ्या मनामध्ये. मी आजवर बाप म्हणून काहीच करू शकलो नाही तिच्यासाठी. अरे पण मग माझा मान. नंदरका, तुझी या घरातली जागा कोणीच घेऊ शकणार नाही. तू मोठी बहीणच माझी, पण हा छोटासा मान देऊन तिच्या ऋणातून मुक्त व्हायचंय मला. तिला सुखाने आनंदाने सासरी जाताना बघायचंय. आणि तसंही ती एकदा गेली की भेटीगाठी कमीच होतील, हो की नाही? मी आलो, कॉल थांबून येतो. शेंगदाण्याशिवाय मोठ्या नाही काय पोहायला. अरे देवा, हे काल रात्रीपासून असं का वागायला? काहीतरी मोठी गडबड दिसते जे हे माझ्यापासून लपवतायत. का ग? सानू, का ग, काय झालं? आई ते थोडस मळमळतंय ग, बाकी काय. पाणी पी थोडं. सानू, अगं अचानक कसं उलट कशा पाय? सानू, काय झालं मला? अगं हळू हळू, सावकाश 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 बाळा. आम्ही पाणी घेऊन आलो. सावकाश हळू, हळू. सावकाश सावकाश वर, सावकाश. पाणी पिया, पाणी पाणी घे, पाणी. सावकाश सावकाश सावकाश. सानू, हे हे बघ, माझ्याकडे बघ, माझ्याकडे बघ. मला सांग, असं अचानक कशा काय उलट्या चालू झाल्या तुला? तू तर सकाळपासून काही खाल्लं बी नाही. आणि ते पण साध्या उलट्या नाही काय, कोरड्या उलट्या. साने, काय प्रकार आहे हा? आम्ही काय विचारतोय सानू? अगं बोल की, काय काय बोलत पण नाही पोरगी. सानू, सांगशील का? आई, ते मी काल मैत्रिणींकडे गेलते ना, तर तिकडे काहीतरी तेलकट खाल्लंय, त्यामुळे उलट्या होत आहेत. पित्त झालं असेल. मी एक काम करते, पित्ताची गोळी घेते आणि आराम करते. मैत्रिणीकडं लय खा खा करून कोणाला अशी कोरड्या उलट्यांची उभं येते वय. नक्कीच काहीतरी गडबड आहे. हिच्यावर चांगली नजर ठेवायला लागेल.